माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मागाशी भास्करराव बोलत होते तेव्हापासून यांचा आग्रह आहे, नाही जाऊ द्या, रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना. आता त्याचं जे काय करायचं होतं, पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहे. कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढलेत. आणखीन काही नवीन उगवली असेल तर ती पण उपटून टाका. आणि मी इथे एवढा आलोय, उगाच माझं तोंड खराब करून घ्यायला आलेलं नाही. मी तुमच्यासाठी, मी विनायकना सांगितलं की हा जनसंवाद नाही, हा कुटुंब संवाद आहे. तुम्ही माझं कुटुंब आहात. आणि अनेकदा मी बोललेलो आहे की आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले, यापुढे सुद्धा लाभतील. पण मी असा भाग्यवान आहे की अनपेक्षित मला मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं. एक 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी काय केलं हे लोकांसमोर आहे, तुमच्या समोर आहे. आणि कोणालाही नाही असं प्रेम, ते म्हणजे मला तुम्ही सगळेजण कुटुंबातलं एक सदस्य मानतात, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि म्हणूनच मी जनसंवाद हा शब्दच काढून टाकलेला आहे. कारण ते मन की बात, वन की बात ते सगळं तिकडे, आपल्याकडे ती दिल की बात आहे. दिल की बात. कारण मनामध्ये काळबेर असू शकतं, पण हृदयामध्ये नाही. आमच्या हृदयामध्ये राम आणि हाताला काम. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की गेले काही दिवस मी सुरुवात जी केली होती ती कल्याण लोकसभा मतदारसंघ, परवा 2 दिवस होतो रायगड मतदारसंघ लोकसभा, आज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा मी संवाद तुमच्याकडून सुरू करतोय. म्हणजे चांदा ते बांदा म्हणतात, मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे. मी बघतोय मुद्दा म्हणून शिवसेना कोणाची, शिवसेना कोणाची, मी तेच तुम्हाला विचारायला आलेलो आहे. आणि आज देखील सगळेजण, म्हणजे इथला डबल गद्दार, नाव घ्यायची गरजच नाही, हे काय काय त्यांची नावच होतात. म्हणजे त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपाळाला लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही. आपल्याकडे आले होते, मी एका अपेक्षेने घेतलं होतं. मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय, दररोज म्हणजे दर आठवड्याला, दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला. म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही. आणि आता भास्करराव काहीतरी सांगत होते, ते पुढच्या सभेत सांगा तांदळाचा किस्सा, काहीतरी तांदूळ वगैरे टाकतात असं म्हणतात, मला नाही माहिती. तर ही अशी सगळी माणसं, तेव्हा सुद्धा मी घेतलं होतं की जरा माणूस बरा दिसतोय, पण कसं काय आणि कसं काय. कारण बाहेरून आल्याबरोबर त्याला उमेदवार दिली, तुम्ही सुद्धा निवडून दिलं, मी त्याला तेव्हा मंत्री केलं. पण पुन्हा ते आहे ते गद्दारी नसा नसात भिनली म्हटल्यानंतर गद्दार तो गद्दार असतो, कधी इमानदार होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. मी आता विमानतळावरती उतरल्यानंतर काही पत्रकार आले होते तिकडे, तिथले काही समोर आले असतील, अमुक याच्यावरती बोला, तमुक याच्यावरती बोला. परवा जो एक गोळीबार झाला, आला ना तुमच्यापर्यंत आवाज, कोणी केला हे आता. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि तुम्ही सुद्धा कसे वाचलात. तेव्हा जर का विनायक राऊत आणि आपले सगळे लोक तुम्ही निवडून नसते दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती. त्याच वेळेला तुम्ही गुंडांना चेचून टाकलं, ठेचून टाकलं. आता जी काय वळवळ एका मतदारसंघात राहिले ती सुद्धा या वेळेला सुपडा साफ करून टाकायची. म्हणजे गुंडांचा सुपडा साफ नाही, कोकण एकदम साफ करून टाकायचं. जसं मध्ये मोदीजींचे फोटो आले ना मंदिरात साफसफाई करताना, चकचकीत लादी, आणि फोटो आहे मी ते तुम्हाला सांगतोय. फोटो म्हणजे लादी चकचकीत, आजूबाजूला कोणीही नाही, आणि हे घेऊन लादी पुसतात किंवा लादी खराब करतायत, लादी पुसतायत.
तसा तोच झाडू घेऊन यामुळे जो एक मतदारसंघ राहिला आहे तिकडनं सुद्धा ही घाण साफ करून टाकायची. इथून तर करायचीच आहे, सावंतवाडी तर करायचीच आणि बाजू सुद्धा एक जी आहे ती करायचीच. बाकी वैभव तर बसलेले असते, त्यांनी गेल्या वेळेला साफ केलेली आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने विनायक राऊतांनी लोकसभेत सुद्धा साफ करून टाकलेलं आहे. गणपत गायकवाडीने जो गोळीबार केला त्याचं पटकन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं. कोणी मागितलं होतं? सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं? आलं. मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं. पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मिंद्याची सांगितली, यांची शिवसेनेची घटनाच नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही, मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं, आयोगाकडे मागितलं. आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेलं आहे. हा फरक लक्षात घ्या. हे जरा मला बोलू द्या ना जरा थोडा वेळ. तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं. पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही न मागता दिलं सोडून. आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही, कारण गणपत गायकवाडांनी कबूलच केलेलं आहे की होय मीच याला गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही. मी गणपत गायकवाडांची बाजू घ्यायला आलो नाही, अजिबात नाही. पण गणपत गायकवाडांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. आणि या मिंदेनीच मला गुंड बनवलं. कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली, मारहाण झाली, तेव्हा पिसाळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल कोण बरोबर कोण चूक न्यायालय ठरवेल. पण त्याच्या बरोबरीने त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की माझे करोडो रुपये मिंदेंकडे आहेत, करोडो रुपये. मिंदे आणि मिंदेच्या पोरांनी कदाचित त्यांच्या वाटेत येणारा काटा त्याला उचकवून असा बाजूला केला असेल की आता तुरुंगात चढला की त्या मतदारसंघात कोणीच राहणार नाही आपल्याला विरोध करायला. गणपत गायकवाड कदाचित तुरुंगात जातील, आजही तुरुंगातच आहे. गुन्हा सिद्ध होईल कारण त्यांनी कबुलीच दिलेली आहे. पण मिंदेंकडे करोडो रुपये आहेत आणि मिंदेंमुळे याला गुंडगिरी करावी लागली. त्या माणसाला काही शिक्षा होणार आहे की नाही, त्याचा राजीनामा, त्याला अटक होणार आहे की नाही. आता बघूया मोदी गॅरंटी कोणाला पावते. मिंदेला पावते तर त्यांच्याच भाजपच्या आमदाराला पावते ते बघूया. मोदी गॅरंटी येतच नाही 19 तारखेला. कुछ भी करो, भ्रष्टाचार करो, भाजपा में आ जाओ, आपको पद मिलेगा, मोदी गॅरंटी है. 19 तारखेला येतात मोदीजी, बघू. या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे. मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच, आजही शत्रू नाहीच. आम्ही तुमच्या सोबत होतो, शिवसेना तुमच्या सोबत होती. गेल्याही वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता. आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून जे निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसलात. पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलं. आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, सोडू शकत नाही. भगवा झेंडा आमचा कायम आहे. पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करतंय. मोदी साहेब, हे सगळी तुमची जी काही पिलावळ आहे ना, यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फोडाफोडीची वेळच आली नसती. लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं. सगळे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस, जरा देशामध्ये फिरा ना. आम्ही जसे फिरतो तसे फिरा. काय कोकणवासी काय म्हणताय हे इथे विनायकजी तुम्ही सांगितलं. मी या काय काय गोष्टी मी आता लक्षात पण ठेवल्या नाही. कोकणासाठी मी काय केलं. मेडिकल कॉलेज परमिशन दिली ना की नाही दिली. त्याच्याही आधी मी एका मेडिकल कॉलेजला परमिशन दिली होती. आता मला काय माहिती तिकडे मेडिकल कॉलेज उघडले तर कोंबड्या ठेवायचं कारखाना उघडलं, गोदाम उघडलं. पण मी पक्ष नाही पाहिला, माणूस नाही पाहिला. माझ्या कोकणामध्ये एखादी चांगली गोष्ट होत असेल तर कोणी असेल
माझी जबाबदारी आहे, मी त्याच्या आड येणार नाही. चांगल्या गोष्टीच्या आड मी कधी आलेलो नाही, येणार नाही. अगदी माझ्या विरोधकांनी ती करत असला तरी मी आलेलो नाहीये. ही वृत्ती आहे आमची. याला शिवशाही म्हणतात. पण हे सरकारचं मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून कोण तिकडे जाऊन बसलं होतं, झारीतले शुक्राचार्य कोण होतं, याचं नाव मला घ्यायला लावू नका. मला थेट तेव्हा आरोग्यमंत्र्यांशी बोलावं लागलं, मनसुख मांडविया, कारण ते माझ्या परिचयाचे आहेत. मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा अडकाठ्या आणू नका. तुमचा कोणतरी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या जनतेवरती का अन्याय करता. एक तर स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही आणि दुसरं गटार फुटल्यासारखं बडबडत राहायचं. त्यांच्या नादी कोणी लागत नाही आणि लागू सुद्धा नका. विसरून जा त्यांना, ते कधी होते हे सुद्धा आता मला ठेवू नका, कारण त्यांचा काडीचाही उपयोग आता कोकणाला आणि राज्याला राहिलेला नाही. विसरून जा, विसरून जा. आज मी तुमच्या समोर आले ते एवढ्यासाठी आलेलो आहे की अजूनही निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं नाहीये. निवडणुकीचा नारळ जेव्हा फुटेल, प्रचाराचा नारळ फुटेल, तेव्हा या मतदारसंघामध्ये मी येणारच आहे, परत येईनच. तो काय प्रश्न नाहीये. आणि मला खात्री आहे मी नुसता प्रचारालाच येणार नाही, तर विजयाच्या सभेला सुद्धा मी येणार आहे. मी विजयाच्या सभेला येईन, कारण कोकण माझं आहे. कोकण माझं आहे. सगळे कोकणवासी जे आहेत, तुमच्यावरती त्यांनी जुलूम जबरदस्ती तेव्हा केली होती, तरी देखील तुम्ही ताठ पाण्याने उभे राहिलात. आणि मला आठवत आहे की एक काळ मधला असा होता की गुंडागर्दीचं इकडे थैमान होतं. आपले गोवेकर काय, आणखीन सगळी नावं, वैभव बसलं त्याच्या काकांचं, त्याच्यानंतर सत्यविजय श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, ही सगळी नावं, ही कशी कोण होती, काय होती, यांचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये. पण तेव्हा जर का तुम्ही कीड चिरडली नसती तर ही परंपरा, ही यांची घराणेशाही, गद्दारांची घराणेशाही ही आज पण चालू राहिली असती. माझ्यासमोर मी मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प जरूर आले होते. वैभव, तू पण आला होता, आपले सगळे लोक आली होती. मग पर्यटनाबद्दल असेल, आदित्य तेव्हा पर्यटन मंत्री होता. कोकणाला चांगला सागर किनारा लाभलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धोरण ठरवत होतो. आणि पर्यटनासाठी एक असा प्रकल्प माझ्यासमोर आला होता. मी म्हटलं याची खातरजमा करा आणि गो अहेड. कोणता प्रकल्प होता? पाणबुडी पर्यटन प्रकल्प, सबमरीन. मी गो अहेड दिला त्याला. दुर्दैवाने यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि मधल्या काळामध्ये एक नौदल दिन साजरा झाला. इकडेच किनाऱ्यावरती झाला होता ना, मालवणला, त्यामुळे आपल्याच किनाऱ्यावरती. मला पण बरं वाटलं की अरे, अटलजींच्या सुद्धा जे लक्षात आलं नाही ते यांच्या लक्षात आलं. आणि नौदल दिन प्रथमतः मला माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये साजरा झाला. सगळं तो आपला काय तो ती शक्ती प्रदर्शन झालं. प्रधानमंत्री आले. माझी अशी अपेक्षा होती की प्रधानमंत्री पहिल्यांदा किंवा काही वर्षानंतर कोकणात येत असतील तर कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील. कारण निसर्ग चक्रीवादळात आले नाहीत, टोकतेच्या वेळेला आले नाहीत. त्या संकटामध्ये एक पैसा त्यांनी महाराष्ट्राला दिला नाही, ना कोकणाला दिला ना महाराष्ट्राला दिला. अवकाळीचा पैसा दिला नाही, संकटात पैसा दिला नाही. आता महाराष्ट्र आपल्या ताकदीवरती उभा राहतोच. आणि महाराष्ट्र नुसता ताकदीवरती स्वतः उभा नाही राहत, तर स्वतःच्या ताकदीवरती देश सुद्धा उभा करतो. ही महाराष्ट्राची ख्याती आहे. पण मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत, काहीतरी भरघोस देऊन जातील. दिलं काहीच नाही. जाताना पाणबुडी, तो सबमरीन प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. म्हणजे तुम्ही येताय, आता मला अशी भीती वाटते की ते आता महाराष्ट्रात वारंवार यायला लागले. देण्यासाठी येत नाहीयेत. मला भीती असे वाटते की जिथे येतात तिकडनं काय ते गुजरातला घेऊन जाण्यासाठी येतात. ठीक काय इकडे चल दे, काय इकडे घे. हे असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत. मी मुद्दामून, कारण हे पाठ करून बोलणं फार अवघड आहे. तुम्हाला जर मी आज सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार तुम्ही? निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय? नुसतं ओरडत घोषणा देत फिरणार? तसं नका करू. ज्याप्रमाणे आता त्यांचा एक तो रथ फिरतोय, मोदी सरकार, मोदी सरकार. आणि एक गोष्ट मला खूप समाधानकारक वाटते की गावकरी त्यांना अडवत आहेत, महिला पुढे जाऊन अडवत आहेत, अधिकाऱ्यांना विचारतायत, अरे हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे?
भारत सरकार असताना तू मोदी सरकार कसं काय लिहू शकतो? देशाचं नाव बदलून तुम्ही भारताच्या ऐवजी मोदी ठेवलेत का? नाही, पण आमच्या योजना तर योजना तर आल्या नाहीच, पण योजना मोदी सरकारच्या का भारत सरकारच्या? म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनमध्ये एक शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे. हल्ली त्यांनी फोन सुरू केले, तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील. बरोबर नंबर घेतात, मग विचारतात आपण भास्करराव जाधव का? तर भास्करराव म्हणतात हो मीच. हा काय तुमच्याकडे तुम्हाला केंद्राच्या योजना कळल्यात का? हो कळल्यात. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान कराल का? पण तो जो शेतकरी विदर्भातला त्याने सांगितलं की ताई ऐका, मी आजपर्यंत भाजपला मत देत आलो, जरूर देत आलो, पण आम्हाला काय मिळालं? मग इकडे तो विषय नाहीये, पण विदर्भातला आहे. सोयाबीनचा त्यांनी भाव सांगितला की 14 साली काय होता आणि आता काय आहे. तुमचं आयात निर्यात धोरण हे कसं आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर येत आहे. आणि हे सगळं 10 वर्ष मी अनुभव घेतल्यानंतर एक वेळ मी माझ्या मुलाबाळांचं आत्महत्या करेन, पण पुन्हा भाजपला मत देणार नाही, हे तो शेतकरी सांगतोय. हे साध्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज या सभेसाठी एकत्र आलात. ही सभा आहे, या सभेमध्ये तुम्ही एकमेकात चर्चा नाही करत, पण जेव्हा तुम्ही गावात जाल तेव्हा गावावरती, पारावरती, वाड्यांमध्ये पारावरती झाल्यानंतर कुठे चहाची टपरी असेल, ज्याप्रमाणे 2014 साली भाजपने एक कार्यक्रम केला होता, चाय पे चर्चा. आता आपण उलट करायचं, होऊन जाऊ दे चर्चा. आणि प्रत्येक गावकऱ्यांना, महिला असतील महिलांनी महिलांना विचारायचं, पुरुषांनी पुरुषांना, तरुणांना तरुणांनी. कारण आता जो अर्थसंकल्प सादर केला निर्मला सीतारामन बाईंनी, आम्ही आता देशामध्ये 4च जाती मानतो, एक तरुण, एक महिला, एक गरीब आणि शेतकरी. या 4ही वर्गांना मी सांगतोय की तुम्ही एकमेकांमध्ये बोला. आणि तुम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये म्हणजे मोदींनी जी एक योजना जाहीर केली होती 14 साली, की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक एकरात त्याच्या पिकाप्रमाणे किती खर्च झालाय तो काढणार, त्याच्यामध्ये मग आणखीन 50% नफा असा काहीतरी त्यांनी धरला होता, तो त्याच्यात ऍड करणार आणि तो जी रक्कम येईल ती हमी भाव शेतकऱ्याला देणार. त्याला माझं आव्हान आहे, या कोकणामध्ये तसे मराठवाडा विदर्भासारखे शेतकरी तसे नसतील, पण मी महाराष्ट्रामध्ये जो फिरणार आहे तो याचसाठी फिरणार आहे की शेतकऱ्यांना बोला, तुम्हाला पीक विमा वेळेत मिळाला का? इथे काजू आहे, आंबा आहे, तुम्हाला कधी नुकसान भरपाई आता मिळाले का? बरं, पहिला प्रथम मी त्यांचं काही उडत काढण्याच्या आधी इकडे त्योक्तेचा फटका बसला होता की नव्हता बसला? निसर्गाचा बसला होता की नव्हता बसला? बसला होता ना. कारण मी आलो होतो तेव्हा इकडे निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला मला वाटतं मी आलो होतो. आणि त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना जी मी मदत केली होती ती तुम्हाला ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना मिळाली होती की नव्हती हे जाऊन विचारा, माझी तयारी आहे. पण हे नुसतं घोषणांचा पाऊस पाडतायत आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात 13वा महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको, अजिबात नको. आम्हाला आता देशामध्ये 5वी बहुमताचं हुकुमशहाचं सरकार नको. आम्हाला इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार चालेल, कारण ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणारं सरकार असेल. आणि या ज्या काही योजना आहेत या योजना सुद्धा तुम्ही विसरला असाल. एकदा त्यांनी ते भास्करराव तुम्ही आहात, रमेश तुम्ही पण आहात, जे आमदार आहेत, मला वाटतं पहिलंच अधिवेशन असेल देवेंद्र फडणवीसांनी ते काहीतरी भारून केलं होतं ना, ते काय ती बसली 3 गावं, एक 2 बसली, एक वसेची ना, एक होईची ना, ते तहीची ना. आणि मी त्याला उत्तर दिलं होतं 15 लाख रुपये येत आहेत, 15 लाख रुपये यायची ना. विधानसभेच्या सभागृहात बोललो होतो. तसं ह्या ज्या काही घोषणा आहेत, जनधन योजना म्हणजे मला काही माहिती नाही कोणाला किती मिळाल्या, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना ही मुळामध्ये काँग्रेसची योजना होती, त्याने नाव बदलून परत दिलं. पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांचा स्वतःसाठी काही निधी असेल का, पीएम केअर फंडासारखा कल्पना नाही मला, पण त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे. म्हणजे प्रधानमंत्रीचा स्वतःसाठी निधी आहे का देव जाणे, असेल सुद्धा. जलजीवन मिशन योजना, पीएम किसान योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. आता हा माझ्या कोकणाशी संबंधित भाग आहे. किती जण इकडे मासेमारीवरती किती जण आहेत, आपल्याकडे कोळी बांधव किती आहेत, त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यातला किती लोकांना लाभ मिळाला. पण माझी माहिती अशी आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा गुजरातला मिळालेला आहे.
हे सगळं गुजरात गुजरात गुजरात. आम्ही काय असेच पडलेलो टोळले? या पुढच्या ज्या योजना आहेत, स्वामित्व योजना, उडान योजना, आत्मनिर्भर भारत योजना, स्वच्छ भारत योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, संसद ग्राम योजना, त्याच्यानंतर 100 जवळपास त्यांनी स्मार्ट सिटी करण्याचं सांगितलं होतं. किती स्मार्ट सिटी झाले देशामध्ये? हे निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे हे काम करा तुम्ही. नुसतं त्या निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण गेलो आणि त्यांचे वाभाडे काढले तर लोक म्हणतील अरे हे बोलणारच करणे विरोधी पक्षाचे आहेत. तसं नाहीये. मी कोणाचाही विरोधक नाही. मी विरोधक हुकुमशहाचा आहे आणि मी विरोधक खोटारड्यांचा आहे. आजपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो, 25-30 वर्ष राहिलो. आम्हाला वाटलं होतं की काहीतरी चांगलं होईल, पण चांगलं न होता जर तुम्ही आता सरकार म्हणजे काय, आपले ज्या वेळेला मनोज जोशी मुख्यमंत्री होते त्या सुमारास तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कारण बरेचसे तुम्ही मुंबईकर आहात, तुमचे नातीगोती मुंबईत आहेत. मुंबईमध्ये गँगवॉर फोफवलं होतं. गँगवॉर माहिती ना, म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पण गोळ्या घातल्या जायच्या. कोणी कोणाला पण दिवसा तरी बातमी यायची आज ह्याला उडवलास, त्याला उडवलास, त्याला उडवलास, ह्याला उडवला. आणि आपल्या युती सरकारने ते गँगवॉर मोडून काढलं होतं. आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवॉर सुरू झाले. एक मिंदेची गँग, एक भाजपची गँग, तिसरी गँग अजून डिसेची ना, पण ती आहे कारण ती 70,000 कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला डोकं नाही वर काढताय. वर येत नाही, ती पाणबुडी सारखी खाली गेलेली आहे. पण हे गँगवॉर जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजींना परत सांगायचे की मोदीजी, तुमच्या त्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात. विरोधी पक्षाला संपवायला निघाले कारण नसताना, पण जे बाजार गुंडगे, बेडकर आणि फेकड फाकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली. अगदी इथला सुद्धा जो गद्दार तुम्ही घेतला, फेकड माणूस, हिंमत नाही. या फेकडांना घेऊन, फेकडांची फौज होऊन तुम्ही माझ्या निष्ठावंतांच्या फौजेवरती चाल करून येताय. अरे तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे? जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे, देवेंद्रने मला सांगायचे की तुम्ही 5 उपमुख्यमंत्री झालात, पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होतात. म्हणजे आता तुम्ही त्याला काय म्हणता? मी नाही म्हणत. म्हणजे घोषणा करताना काय होते आणि आता झाले चिराट. म्हणजे एवढं ते काय टरबूज त्याचं झालं चिराट. तरी तुम्हाला काय पटत नाही, तरी तुम्ही अजूनही धंदे करताय फोडाफोडीचे. अहो रात्र जागून मी आजारी असताना, मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या जातात. तुमचा पक्ष संपलाय, तुमचा पक्ष संपवलाय. माझी शिवसेना आहे तिकडे ते उलटा आणखीन वाढले, फोफावले, आणखीन फोफावले. जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आहेत. आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेच, पण रायगडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक बरोबर आले होते. कारण त्यांना पण कळते की अरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे. यांचं हिंदुत्व म्हणजे धर्माधर्मामध्ये आगी लावणारं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि तुमचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केलेला आहे. कारण तुमच्याशी तुम्हाला कळलं पाहिजे की अरे आहे कोणतरी यांच्याशी लढणार आहे. ही लढाई मी लढतोय, ही लढाई तुमच्या ताकदीवरती लढतोय, तुमच्या भरोश्यावरती, तुमच्या आशीर्वादावरती मी लढतोय. अजूनही भारतीय जनता पक्षाला कळत नाही की या उद्धव ठाकरे एकटा याचा पक्ष फोडला, पक्ष चोरला, निशाणी काढली. यांच्या लोकांवरती आम्ही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळं लावतोय, तरी सुद्धा उभा कसा? कारण उद्धव ठाकरेचा जीव हा समोर बसलेला आहे. उद्धव ठाकरेची ताकद ही समोर आहे आणि ही ताकद यांचं संरक्षक कवच जोपर्यंत हे माझं वडलोपार्जित कवच आहे. होय, मी घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि हे जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत असे किती गद्दार येवत मला त्याची पर्वा नाही. कारण गद्दारांना गाडण्याची मला गरजच नाही. तुम्हीच बसल्यात तिथल्या तिथे चिराट्यासारखं ते फोडून टाकाल तुम्ही. आणि ही निवडणूक ही फार महत्वाची. दरवेळेला निवडणूक ही महत्वाची असतेच, पण यावेळीची निवडणूक ही फार महत्वाची. ती एवढ्यासाठी आहे की दरवेळेला 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. हल्ली ते एक मोबाईलमुळे ते झाले.
हॅपी गणपती चतुर्थी, हॅपी दिवाळी, हॅपी न्यू इयर, हॅपी ते तसं प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा. मला फक्त एवढीच भासते की जर यावेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले ज्यांनी गँगवॉर आज मुंबईमध्ये सुरू केलेले आहे, हेच जर का पुन्हा तिकडे बसले तर पुढचा 26 जानेवारी उजाडणार नाही, प्रजासत्ताक दिन असणार नाही, तो हुकुमशाह सत्ताक दिन आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाढावी लागेल. आणि मला खात्री आहे की या उन्हामध्ये, कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे, निवडणुका तर मार्च एप्रिलमध्ये रणरणत्या उन्हामध्ये होणार, पण आज सुद्धा उन्हामध्ये तुम्ही आलात. आज तर रविवार म्हणजे खरं कोंबडी चोराचा नाही, कोंबडी वड्याचा वार, तरी देखील तुम्ही आलात म्हणजे तुम्ही निश्चयाने आलेला आहात. अनेकदा आपण टीव्हीवरती बघतो की यांच्या बैठकीमध्ये, मीटिंगमध्ये खुर्च्याच खाली असतात. आमच्याकडे जे उभे आहेत त्यांना खुर्च्याच नाहीये, कारण इकडे एक सुद्धा भाड खाऊ नाही आलेला, इकडे एक सुद्धा भाड खाऊ आलेलं नाहीये. माझ्याकडे भाड्याची माणसं नसतात, माझ्याकडे रक्ता मांसाची आणि माझ्या हृदयाशी जोडली गेलेली माणसं असतात. आणि ह्या सगळ्या तुमच्या माझ्या हक्काच्या, नात्याच्या, रक्ताच्या जनतेवरती भरोसा ठेवून मी लढाईला उभा राहिलेलो आहे. सोबत राहणार आहात, सोबत राहणार आहात. कारण ज्या पद्धतीने त्रास देत आहेत, जुन्या केसेस बाहेर काढतायत, अरे काढा, थोडे दिवस आहेत, नंतर आमचे दिवस येतील तेव्हा बघा कशी तुम्हाला जाऊ द्या. तर काही शब्द बाळासाहेबांचे आठवतात पण मला बोलता येत नाही. ठीक आहे, चक्रीवाढ व्याजासह, भास्करराव म्हणतात व्याजासह चुकता करू, म्हटलं नाही, चक्रीवाढ व्याजासह. आणि एकदा असं त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं की सगळं सावंतवाडी विधानसभा असेल, हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, इकडे जे आपल्या अंगावरती आले त्यांचं नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे. आहे तयारी? चला ठीक आहे, सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.